आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसच्या निष्ठावान नेत्या हेमलता पाटील यांनी पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय। ज्या पक्षात निष्ठेने राहिले त्याच पक्षाने माझी फसवणूक केली आहे, त्यामुळे आता या पक्षात राहायचं नाही अशी भूमिका हेमलता पाटील यांनी घेतली आहे। गेली 30 ते 32 वर्ष हेमलता पाटील या नाशिकमध्ये काँग्रेस पक्षासाठी काम करतायत। नगरसेवक म्हणून किंवा पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून हेमलता पाटील यांनी पक्ष देईल ती जबाबदारी नेहमीच पार पडली। निष्ठेने काम करूनही मला अशी वागणूक दिल्याने काँग्रेस पक्षात काम करण्याची माझी इच्छा राहिलेली नाही अशी खदखद हेमलता पाटील यांनी व्यक्त केली आहे। या संदर्भातच त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे। त्या पोस्टमध्ये हेमलता पाटील यांनी काँग्रेसला अलविदा करण्याचा निर्णय जाहीर केलाय। जेव्हा तुमची निष्ठा, तुमचा प्रामाणिकपणा ही तुमची कमजोरी समजली जाते, तुम्ही ज्याला आपुलकीचा बंध समजता त्याच बंधाचा वापर तुमच्या भोवती आवळण्याचा फास म्हणून होतो, तेव्हा हा बंध झुगारणे हाच एकमेव मार्ग आहे अशा विचारांप्रती मी आता पोहोचले। तुम्ही माझ्या विचारांशी सहमत आहात का? अपेक्षा आहे भावी वाटचालीसाठी आपल्या आशीर्वादाची, असं त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय। विधानसभा निवडणुकीपासूनच हेमलता पाटील या पक्षावर नाराज होत्या। नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास हेमलता पाटील या इच्छुक होत्या, पण महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाला सुटली। यावेळी हेमलता पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरत बंडखोरी केली, पण पक्षाने हेमलता पाटील यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली। इच्छा नसतानाही शेवटच्या दिवशी पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा दाखवून दिली। पण हीच निष्ठा हेमलता पाटील यांच्या राजकीय भवितव्यात अडसर ठरत असल्याने आता हेमलता पाटील यांनी काँग्रेसपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय। एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना हेमलता पाटील यांनी मनातली खटखट उघडपणे बोलून दाखवली आहे। त्या म्हणाल्या की गेली 30 ते 32 वर्ष मी काँग्रेसची नगरसेवक म्हणून नाशिक महापालिकेत काम करतेय। पक्षाचं काम निष्ठेने केलं। अनेकदा संधी असूनही पक्षाने मला डावललं, पण मी कधीच तक्रार केली नाही। पक्ष देईल ती जबाबदारी वेळोवेळी पार पाडली। 2019च्या विधानसभा निवडणुकीत कोणतीही तयारी नसताना मला निवडणुकीत उतरवण्यात आलं, पण गेली 5 वर्ष मी तयारी केलेली असतानाही मला फसवून उमेदवारी नाकारण्यात आली। मला विश्वासात घेऊन सांगितलं असतं तर मी मान्यही केलं असतं, पण शेवटपर्यंत ही जागा तुम्हालाच मिळणार असं सांगून ऐनवेळी एबी फॉर्म हा ठाकरे गटाच्या उमेदवाराला देण्यात आला। एकीकडे तयारी केलेली असताना पक्षाने अशी फसवणूक केली, त्यामुळे आता माझी या पक्षासोबत काम करण्याची इच्छा राहिली नाही। मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही। मी एखाद्या आमदारा खासदाराची मुलगी असते तर अशी वागणूक दिली असती का? प्रामाणिकपणे काम करूनही पक्षाला तुमची कदरच नसेल, काटछाटीच्या खेळात तुमचा वापर होत असेल आणि पक्ष कायम गृहीतच धरत असेल तर त्या पक्षात का राहायचं, असं हेमलता पाटील म्हणाल्या। येत्या 2 दिवसात हेमलता पाटील या काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत, तर पुढे कोणत्या पक्षात जायचं याबाबतचा निर्णय घेणार आहेत। मला अनेक नेत्यांनी पक्षात येण्याची ऑफर दिली आहे, पण मी कुणाच्या भीतीने किंवा धमकावण्याने पक्ष प्रवेश करत नाहीये। त्यामुळे जायचं कुठे हे माझ्यासाठी देखील मोठं कन्फ्युजन आहे। त्यामुळे मी लवकरच या बाबतीत निर्णय घेईन असं हेमलता पाटील यांनी म्हटलंय। त्यामुळे हेमलता पाटील यांनी निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसला मोठा धक्का दिलाय। एकीकडे काँग्रेस पक्ष नेतृत्वासमोर संघटना बांधणीचं मोठं आव्हान आहे। अशातच जुने सहकारी नाराज होऊन पक्ष सोडत असल्याने काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण होऊ लागली आहे। त्यामुळे येत्या काळात हेमलता पाटील कोणत्या पक्षात जाणार आणि काँग्रेस पक्ष ही गळती कशी थांबवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि बातम्यांच्या अपडेटसाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा।